हर्षवर्धन सपकाळ यांचा आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांना जाऊन आज 6 महिने झाली. या 6 महिन्यात वहिनी सगळ्यांसाठी म्हणजे त्यांच्यावर जो इतका प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला होता. खरं तर आपण सर्वच कार्यकर्ते आहोत, सर्व समाज. दादा जाऊन आपल्यालाच इतकं दुःख झालं, अजूनही आपण सैरभैर आहोत. आपण नक्की याच्यातून अजूनही सावरलेलो नाही आहे. अशा परिस्थितीत सुद्धा वहिनींनी आपल्यासाठी, सर्वच कार्यकर्त्यांसाठी, पक्षातील सर्व लोकांसाठी आणि सर्व समाजासाठी वहिनींनी धीर दाखवला आणि धीराने वहिनी परत उभ्या राहिल्यात. हीच खरं तर आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना एक आधार वाटतो की वहिनी आपल्यासाठी आहेत. आणि वहिनींवर आजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी वहिनींवर टीका केली, खरं तर 1960च्या दशकात इंदिरा गांधींवरही अशीच टीका झाली होती. पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या निर्णयांमधून, त्यांनी त्यांच्या नेतृत्वातून ही जी टीका आहे त्याला सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी त्या टीकेला टीका करून उत्तर न देता त्यांच्या कामातून त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं. आणि त्याच्यानंतर याच देशानं त्यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया असं म्हणून त्यांना संबोधलं गेलं होतं. खरं तर आपल्या भारतामध्ये अशा भरपूर उदाहरणं आहेत. आपल्या राजमाता जिजाऊ साहेब असतील, परत अहिल्याबाई होळकर असतील, ताराराणी असतील, या सर्व उदाहरणं आपल्यासाठी खरं तर आदर्श आहेत. आणि म्हणजे ज्या ज्यावेळी संकट आलं, ज्या ज्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला, त्यामध्ये उभारून ह्या सर्वांनी नेतृत्व केलं आणि ह्या सर्वांनी एक समाजापुढे आदर्श घालून दिला. त्याचप्रमाणे आज वहिनी देखील, वहिनींवर इतका प्रचंड दुःखाचा डोंगर असताना देखील वहिनी उभ्या आहेत. वहिनी समजूतदारपणे गेले आपण 6 महिने वहिनींची कार्यपद्धती पाहतोय. वहिनी उगाच कुणावर टीका करत नाहीत. वहिनींना जे माहीत नाही आहे अजूनही ते वहिनी नीट सगळ्याचा अभ्यास करतात, सगळ्यांकडून समजून घेतात संबंधितातून, आणि त्याच्याप्रमाणे वहिनी कार्य करत असतात. खरं तर फक्त वाचाळपणा करण्यापेक्षा आपली कृती जास्त महत्त्वाची असतील, ते वहिनी करतात. आपल्यावर टीका झाली तर जो टीका करतो त्याची वैचारिक पातळी दिसून येते. पण त्याच्यावर जर आपण टीका केली तर अजून आपण आपली वैचारिक पातळी न खालवून देता आपण आपल्या क्रियेतून त्या टीकेला उत्तर द्यायचं असतं. याच्यातून वहिनींची प्रगल्भता दिसून येते. वहिनींवर जी ही टीका केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही सर्वजण वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. टीका केली आहे त्याबद्दल मोर्चा घेतोय. वहिनींनी जे काम आहे ते सगळ्यांना कृतीतून दिसतं, नुसतंच फक्त बोलण्यात अर्थ नाही आहे. कारण महिलांचं काय होतं, महिला म्हटलं की थोडंसं बघण्यात माणसाच्या दृष्टीने वेगळं होतो, पण त्या आज राज्याचं काम बघतात. आणि ह्या बाकाय शब्दाला माझ्याकडून काहीही नाही, मी फक्त निषेध म्हणून सांगते आणि मी पूर्ण वहिनींच्याच बाजूने आहे हे निषेध करते. तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जे बेताल वक्तव्य केलं, खरं तर त्याच्या निमित्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी खरं तर आम्ही इथं जमलेलो आहोत. सर्वात प्रथम मी आमच्या पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ह्या गोष्टीचा निषेध करतो की त्यांनी जे बेताल वाक्य वापरलं आहे. खरं तर सुनेत्रा वहिनी ह्या गेले 3-4 महिने झालं सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत महिला असून खरं तर आपल्या महाराष्ट्रात खरं तर काम करत आहेत. ते त्यांचं काम न बघता बेताल वक्तव्य करून खरं तर हा एक महाराष्ट्राच्या जनतेचाच खरं तर यांनी अपमान केलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने, पुरंदर तालुक्याच्या वतीने खरं तर निषेध व्यक्त करतो. आणि तसंच वहिनींचं काम आपण सर्वजण बघत आहोत की दादा ज्या पटीने काम करतात त्याच पटीने वहिनीही आपल्या महाराष्ट्रासाठी खरं तर काम करत आहेत. ज्या अडीअडचणींना महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सोडवण्याचं काम करत आहेत. खरं तर या अभिमानाची बाब असतानाही अशा व्यक्तीने वहिनींवरती टीका करणं हे खरं तर त्यांच्या बुद्धीला म्हणा किंवा त्यांच्या पक्षाला पटणारं नाही. परंतु फक्त राजकीय स्वार्थापायी ही केलेले एक बेताल वक्तव्य आहे. त्याचा मी पुरंदर तालुक्याच्या वतीने खरं तर निषेध व्यक्त करतो. सर्व मान्यवरांच्या समवेत आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले गेले त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाया आणि मूळ भरणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालू आहे. त्यानंतर या आपल्या पक्षाचे स्वर्गीय अजितदादा यांच्या विचारावर हा पक्ष चालतो. परंतु काही लोकांना त्याची माहिती नाही आहे, कारण हा पक्ष समाजवादी विचाराचा, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष
म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून हे सर्व आम्ही काम करत असतो. त्यांना माहीत नाही आहे की आम्ही थोडं दादांच्या दुःखामधून जात असताना आपण जे आमच्या उपमुख्यमंत्र्यावर जे अपशब्द वापरता, आम्ही दुःखात असल्यामुळे आम्ही जास्त तीव्र विरोध करू शकत नाही, परंतु आम्ही अजितदादांचा वारसा जपणारी लोक, आम्ही स्वर्गीय जालिंदर भाऊंचा वारसा जपणारी लोक, त्याच पद्धतीने आक्रमकतेने या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करू, त्याच पद्धतीने उत्तर देऊ, एवढंच या ठिकाणी बोलून जे बोललेत त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करून थांबतो. आज या ठिकाणी काल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून जे काही वहिनींच्यावर अपशब्द वापरले गेले, यावरून एकच दिसतं की विनाशकाली विपरीत बुद्धी. कारण काँग्रेसने अगोदर हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ज्या काँग्रेसच्या जडणघडनेमध्ये अजितदादांचं त्या ठिकाणी योगदान खूप मोठं होतं, पवार कुटुंबाचं योगदान त्या काँग्रेस घडवण्यामध्ये फार मोठं होतं. हे असताना जाणीवपूर्वक त्यांनी कुठला तरी सोम्याकोम्या गाठायचा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वहिनींच्यावरची चिखलफेक केलेली आहे, त्याचा देशभरातून आज निषेध होत आहे. आणि वहिनींनी सुद्धा सांगितलं आहे की मी ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला याचं नक्कीच उत्तर देईल. कारण वहिनी ह्या म्हणजे ते ज्या शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे, हा शब्दप्रयोग त्यांना लागू होत नाही. तर काँग्रेसला जे काही नैराश्य आलं आहे, त्या नैराश्यातून त्यांनी जी केलेली टीका आहे, त्यांना आगामी काळामध्ये नक्कीच काय वहिनी आहे ते महाराष्ट्राचं चित्र त्यांना दिसेल. ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे इंदिरा गांधीचा उल्लेख आज करावा लागला सर्वांनाच, कारण त्या टीकेनंतर इंदिरा गांधी त्या पंतप्रधान झाल्या, तशा ह्या सुनेत्रा वहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊनच त्या ठिकाणी उत्तर देतील, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जाहीर निषेध करतो. आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींवरती काल तो काँग्रेसचा जो पक्ष बंद झाला आहे, जो पक्ष भंगारात काढण्यात आलेला आहे, असा बडवा सपकाळ आमच्या वहिनींच्याबद्दल बोलतोय. त्यांनी मंत्रालयात जावं आणि पाहावं की वहिनींचं काम काय. सकाळी 6 वाजता 7 वाजता मंत्रालयामध्ये पहिलं जर व्यक्ती येत असेल तर ती वहिनी साहेब आहेत आणि संध्याकाळी 9पर्यंत मंत्रालय मध्ये काम करत आहेत ते वहिनी साहेब आहेत. सपकाळांना विषय म्हणजे असा आहे की वरून काहीतरी आदेश आलेला आहे, सपकाळांना हाकलपट्टी काँग्रेसमधूनच करण्यात येणार आहे. समजा सपकाळ चुकून सासवडमध्ये आले आणि या रस्त्याने फिरत गेले तर एखादं त्यांच्या मागे 4 कार्यकर्ते बी येणार नाही. हा 4 माणसं म्हणतील हा भोंदू बाबा सासवडमध्ये काय करतोय, अशी यांची अवस्था आहे सपकाळांची. ह्या गेंड्याच्या कातड्याच्या सपकाळांना स्वतःचं अस्तित्व टिकवायसाठी माननीय आमचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबद्दल बोलून महाराष्ट्रात कुठेतरी आपलं नाव अस्तित्व निर्माण करायचं होतं. काल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सपकाळांना फोन लावला, सपकाळांना जाब विचारला तर सपकाळांना साधं प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, अशी सपकाळांची अवस्था आहे. 4 कार्यकर्ते नाहीत त्यांच्यापाशी. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांचा जाहीर निषेध करत आहे. अध्यक्षा, आमच्या सर्वांच्याच मार्गदर्शक आदरणीय वहिनी साहेब यांच्याबद्दल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर जो काही अपशब्द वापरला त्याचा प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या ट्विटर हँडलवर जी काही पोस्ट टाकली होती त्याला त्यांनी निषेध करण्यापेक्षा त्यांनी त्या गोष्टीचं समर्थन केलं. मी त्यांचासुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खरं पाहिलं तर दादांच्या जाण्याने वहिनी साहेबांच्यावरती अत्यंत दुःखाचा डोंगर होता. त्यातूनसुद्धा त्यांनी आपल्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी, महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी सर्व दुःख बाजूला ठेवून त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांच्या कामाच्या धडाडीने त्यांनी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने काम चालवलेलं आहे. सकाळी 6 पासून रात्री 10-12 वाजेपर्यंत ते काम करत असतात आणि ज्यावेळेस असं काम करत असताना ह्या काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी त्यांच्या ट्विटर हँडलवरून जी काही निषेध शब्द वापरले मी त्याचा जाहीर निषेध करतो. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वहिनी साहेबासारख्या एक महिलेवरती त्यांनी जी काही शब्द वापरले, तसं पाहिलं तर काँग्रेसची संस्कृती ही यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पवार साहेब असतील आणि आदरणीय कैलासवासी दादा असतील यांच्या महिलाविषयी जी धोरणं आहे की महिलांना मान सन्मान द्यायचा, समाजामध्ये मान सन्मान द्यायचा आणि अशा या सर्व
ज्या विचारधारेवरती काँग्रेस पक्ष चालतो त्या विचारधारेला त्या ठिकाणी पायदळी तुडून त्यांनी एका महिलेवरती अपशब्द वापरले आणि ह्या सर्वच गोष्टीचा मी त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी आपला पक्षसुद्धा शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरच चालत असतो आणि ह्या सर्व विचारधारेमध्ये महिलांना मानाचं स्थान आहे. त्याच्यामुळं ही जी काही गोष्ट काँग्रेसनी केलेली आहे ती कुठल्याही गोष्टीत समर्थनीय नाही. त्याच्यामुळं मी आपल्या सर्वच कार्यकर्ते असतील, सर्व पुरंदरवासी असतील, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या वतीने मी काँग्रेस पक्ष आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. निषेध सभेमध्ये उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून वहिनींसाठी ज्या असभ्य शब्द त्या ठिकाणी वापरले त्याचा सुरुवातीलाच पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी निषेध करतो. खरं तर दादांसारखं एवढं संपूर्ण देशाला आधार देणारा, महाराष्ट्राला आधार देणारा एवढा मोठा कर्ता माणूस घरातून गेल्याच्या नंतर भारतीय संस्कृतीमध्ये पती हा परमेश्वर मानला जातो. परमेश्वर ज्यावेळेस त्या पत्नीच्या आयुष्यातून निघून जातो त्यावेळेस त्या बिचाऱ्या महिलेवरती कशा प्रकारचं संकट उद्भवतं याची माहिती कदाचित हर्षवर्धन सपकाळाने त्या ठिकाणी नसावी. दादांसारखं नेतृत्व हरपलं, डोंगरा एवढं दुःख त्या मातेला त्या ठिकाणी झालं आणि वहिनीनं एवढं प्रचंड दुःख झालेलं असतानासुद्धा त्यांनी सुरुवातीला कुटुंब सावरलं, बारामती सावरली, पक्ष सावरला आणि त्या ठिकाणी शासनामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीने गेल्या 5 महिन्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं. आज 6व्या महिन्यामध्ये पदार्पण करतायत. एवढं मोठं दुःख की ते कधी आयुष्यभर विसरता येणार नाही. अशा प्रकारची दुःखाची जखम, बळबळती जखम बरोबर घेऊन त्या ठिकाणी राज्यशकट चालवणं, कुटुंब चालवणं, घर चालवणं, पक्ष चालवणं एवढं सोपं काम नव्हतं. ज्या पद्धतीनं राणी लक्ष्मीबाईंनी काम केलं, ज्या पद्धतीनं अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी काम केलं, मा जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं, राणी ताराबाईंनी काम केलं, त्या पद्धतीचं काम वहिनी त्या ठिकाणी करतायत. मनभर उक्तीपेक्षा कणभर कृती श्रेष्ठ असते किंवा क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. नुसती बडबड करण्यापेक्षा कृती करून दाखवणं हे त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं असतं. हीच माणसं जे आज वहिनीच्यावरती टीका करतात, या जर वहिनी गेल्या 5 महिन्यामध्ये जास्त बोलल्या असत्या तरी ते त्या ठिकाणी म्हटले असते घरी एवढं मोठं दुःख झाले तरी सुद्धा वहिनी एवढ्या बोलतात. तिकडनंही टीका केली असती, इकडनंही टीका केली असती. मला असं वाटतं वहिनी काम करणाऱ्या नेता आहेत, काम करून दाखवणाऱ्या नेता आहेत. उगीचच बोलण्याचं काम वहिनी त्या ठिकाणी करत नाहीत. आज एवढी सोपी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती. ज्या पक्षानं त्या ठिकाणी ट्विटर हँडलवरून ही गोष्ट टाकली त्या इंदिरा गांधींना सुद्धा गुंगी गुड्या म्हणून संबोधल्यानंतर तिला सगळेजण दुर्गेच अवतार म्हणायला लागले. ही सुद्धा त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. सोनिया गांधींच्यावरती तशीच टीका केली होती. म्हणजे इनडायरेक्टली हर्षवर्धन सपकाळ सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीवरती टीका करतात काय याचंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्या पद्धतीने आतापर्यंतच्या भारतवर्षामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या महिलांनी पती त्या ठिकाणी दगावल्यानंतर राज्य सकट उत्तम पद्धतीनं चालवून दाखवू शकलं अशा प्रकारच्या महिलांनी केलेल्या कर्तृत्वाला सुद्धा ते त्या ठिकाणी नाकारतायत का? खरं तर हर्षवर्धन सपकाळांना सगळ्यात महत्त्वाचं वाईट काय वाटतंय, दादा गेल्यानंतर सुद्धा बहिणींनी ज्या पद्धतीनं कुटुंब असेल, पक्ष असेल, समाज असेल हे सगळे सावरण्याचा प्रयत्न केला, शासन त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. याचंच दुःख त्यांना जास्त झालेलं दिसतंय असं मला वाटतं. खरं तर हे प्रचंड मोठं दुःख वहिनींच्या वरती आहे. वहिनींच्या पाठीशी आम्ही सगळे ठाम आहोतच आणि त्यांनाही कळेल भविष्यात की उद्याच्या काळामध्ये इतिहासाचं पान जेव्हा दिलं जाईल त्यावेळेस वहिनींनी केलेल्या कर्तृत्वाची नोंद इतिहास त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. आजचे तुम्ही ज्यांना गोंगी गुडिया म्हणतात त्या सुद्धा दुर्गेचा अवतार ज्यावेळेस धारण करतील त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्यांच्यातलं पोटेन्शियल काय, कपॅसिटी काय, क्षमता काय. आज एवढं मोठं आभाळभर दुःख उराशी कवटाळून हे वहिनी त्या ठिकाणी ठामपणानं, विरोधातपणे, स्पष्टपणे त्या ठिकाणी पावलं टाकतात, विकास घेऊन जातात. येणाऱ्या प्रत्येक स्वतःचं दुःख बाजूला ठेवून गेल्या 5-6 महिन्यामध्ये वहिनींनी जो माणूस त्यांच्याकडे येईल त्या प्रत्येक माणसाचं दुःख समजावून घेऊन त्याच्यावरती वाचा पडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न वहिनी सातत्याने करतायत. आणि मी तर म्हणेल वहिनी जे कमी बोलतायत ते अतिशय योग्य आहे. जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, कृती करणं त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. वहिनींच्या बद्दल जे काही शब्द वापरलेत त्याच्याबद्दल हर्षवर्धन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ यांनी जे वक्तव्य केलं आणि विरोधी पक्षनेता वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलं त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी जमलेलो आहोत. सपकाळ हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.
कालच्या वक्तव्याने त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते किती मागासलेले आहेत, परिस्थितीची जाण नसलेले नेते आहेत, अज्ञान नेते आहेत, हे त्या वक्तव्याने स्पष्ट केलं. समीर इकडे. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथी.